श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आजचा दिवस स्वामी कृपेने तुम्हाला शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामीचरित्र सारामृताचे अत्यंत कमी वेळेमध्ये होणारे आणि खूप मोठी फलश्रुती देणारे पारायण कशा पद्धतीने करावे याची माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या चॅनलवर स्वामीचरित्र सारामृताच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. स्वामीचरित्र सारामृत म्हणजे स्वामींच्या अक्कलकोटमधील वेगवेगळ्या लीलांचं वर्णन होय. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली एखादी अडचण दूर होण्यासाठी, आपल्यावर आलेलं संकट निघून जाण्यासाठी हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं जातं. कारण स्वामी अशक्यही शक्य करतात. आपला जो कोणता त्रास आहे तो स्वामी घालवतात. म्हणूनच हे पारायण प्रत्येक जण श्रद्धेने आणि भक्तीने करतो. परंतु बरीच अशी लोक आहेत किंवा बऱ्याच अशा महिला आहेत ज्या जॉब करतात किंवा काही कारणास्तव त्यांना बराच वेळ वाचन करणे किंवा 1 ते 1.5 तास वाचन करणे जमत नाही. तर अत्यंत कमी वेळामध्ये होणारं असं हे 7 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आहे. तर हे 7 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसे करावे याची आपण माहिती पाहणार आहोत. तर ज्याप्रमाणे 1 दिवसाच्या पारायण आहे, 3 दिवसाचं पारायण आहे किंवा 108 पारायण आपण करतो, त्याचप्रमाणे हे सुद्धा 7 दिवसाचं जे पारायण आहे त्याची सुद्धा फलश्रुती तेवढीच आहे. तर अत्यंत कमी वेळामध्ये होणारं आणि शीघ्र फलदायी देणारं असं हे 7 दिवसाचं पारायण आहे. तर ते कशा पद्धतीने करावं, तर बघा, आपण नेहमी पारायणाची मांडणी करतो तशीच मांडणी करावयाची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती किंवा फोटो एका पाटावर मांडावयाची आहे. मूर्ती असेल तर तिला अभिषेक करा, स्वच्छ धुवून पुसून तेथे ठेवा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्या ठिकाणी ठेवा. त्या फोटोला हळद, कुंकू, अक्षता, फूल वगैरे वाहा, धूप दीप लावा. त्याचप्रमाणे थोडं पाणी ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहे तो सुद्धा ठेवा. तसेच जपमाळ असेल तर जपमाळ्याची सुद्धा पूजा करा. सारामृताची पोथीसुद्धा तेथे मांडा. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून झाल्यानंतर पोथीची सुद्धा पूजा करायची आहे. मगच वाचनास सुरुवात करायची आहे. पोथीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत आणि मग वाचनाला सुरुवात करायचं आहे. त्याचप्रमाणे या मांडणीमध्ये नारळ, पान, सुपारी आणि दक्षिणासुद्धा ठेवावयाची आहे. तर ही झाली 7 दिवसाच्या पारायणाची मांडणी. आता आपण पाहूया वाचन कसे करायचे आहेत आणि दररोज किती अध्याय वाचायचे आहेत. स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर या 7 दिवसाच्या पारायणामध्ये आपल्याला दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत. प्रथम स्वामीस्तवन वाचायचं आहे, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे, नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर 1, 2, 3 असे क्रमश 3 अध्याय वाचायचे आहेत. तर बघा, 3 अध्याय वाचण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनटं इतकाच वेळ लागतो. जी आपली दिंडोरी प्रणीत 700 श्लोकी स्वामीचरित्र सारामृताची पोथी आहे तिचा वापर केला असता तुम्हाला खूप वेळ कमी लागतो. फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये हे 3 अध्याय वाचून होतात. जसजसं तुम्ही अध्याय वाचनास सुरुवात कराल तसे अध्याय लहान होतात. फक्त थोडेच त्यातील जे अध्याय आहेत ते मोठे आहेत. पहिले 2 अध्याय थोडेसे मोठे आहेत. बाकीचे सर्व अध्याय हे वाचन 2 मिनटं 3 मिनटं इतक्या कमी वेळामध्ये होणारं आहे. तर ज्यांना खूप वेळ वाचन करणे जमत नाही किंवा ज्यांना स्वामींचे हे 1-1 तासाचे पूर्ण पारायण करणे जमत नाही, त्यांनी अवश्य ही साधी, सोपी, अत्यंत कमी 10 मिनिटाची वाचनाची स्वामींची सेवा करावी. याची सुद्धा फलश्रुती तेवढीच आहे. खरं तर गुरुमाऊलींनी आपल्या नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे आणि 11 माळी ही नित्यसेवा प्रत्येक सेवेकऱ्याला ठरवून दिलेलीच आहे. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने पारायण जरी केले तरीही त्याचीसुद्धा खूप चांगली फलश्रुती तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचेसुद्धा खूप चांगले फायदे तुम्हाला मिळणार आहेत. आता या पारायणाचे नियम कोणते आहेत? या पारायणाच्या काळामध्ये
मद्यपान तसेच मांसाहार या गोष्टीवर जे आहे, तसेच परांनासुद्धा टाळा, कारण परांनाचे वेगवेगळे दोष आपणास लागत असते. तसेच गाव, शिव इत्यादी ओलांडून जाऊ नका. जर अटीतटीची वेळ असेल तर तुम्ही जाऊ शकता, परंतु शक्यतो जिल्हा तरी ओलांडून जाऊ नका. तर ह्या 7 दिवसाच्या पारायणामध्ये हे महत्त्वाचे नियम अवश्य पाळा. तसेच अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे पारायणाचा संकल्प सोडताना तुम्ही किती अध्याय वाचणार आहे हा संकल्प सोडलेला असतो. तुम्ही दररोज त्यामुळे पारायणाच्या काळामध्ये 3 अध्याय हे वाचले गेलेच पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. कारण बरेच सेवेकरी काय करतात, एक दिवस करतात, दुसऱ्या दिवशी करत नाही. तर असं करू नका, कारण या गोष्टींचे दोष आपणास लागतात. कारण आपण संकल्प सोडलेला असतो की स्वामींना वचनपूर्ती केलेली असते की ह्या सेवा मी 7 दिवस करणार आहे, आणि पारायणाचा अर्थच आहे की संकल्पपूर्तीशिवाय पारायण पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे तुम्ही जितके अध्याय वाचणार आहे, कोणतंही पारायण असो, तितके त्या दिवशी वाचन पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बघा, या पारायणाची लवकर फलश्रुती तुम्हाला येण्यासाठी या पारायणाच्या काळामध्ये जितके जमेल तितकं तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करायचं आहे. तर बघा, काही सेवेकरी असंही करतात, त्यांनासुद्धा या सेवेचा खूप चांगला अनुभव आहे. ज्या वेळेला ह्या पारायणाच्या वाचन चालू करतात त्यावेळेला ते 11 माळीचा सुद्धा संकल्प सोडतात. म्हणजे पारायणाच्या वाचनासोबतच दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतात. तर याने काय होतं, जितकं तुम्ही जास्त नामस्मरण करणार आहे, तितकं स्मरण करणार आहे स्वामी महाराजांचे, तेवढ्या तुमच्या अडचणी स्वामी महाराज लवकर सोडवणार आहेत. त्यामुळं पारायणाची फलश्रुती लवकर मिळण्यासाठी म्हणा, किंवा केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही अवश्य जितकं जास्त जमेल, तुम्ही तुमचं काम करताना जरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल. तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील कोणतीही कितीही मोठी अडचण असू दे ती सोडवणारच आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं, जे आपण सेवा करतोय ती श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने करा. जेवढी जास्त विश्वासाने तुम्ही सेवा करणार आहे, तेवढं त्या सेवेचं फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे, आणि 100% मिळणार आहे. भले तुम्हाला इच्छापूर्तीसाठी थोडासा वेळ लागेल, परंतु लक्षात ठेवा, आपण ज्या काही सेवा करतो त्या स्वामींपर्यंत पोहोचत असतात. भले आपण आपल्या सेवेचा हिशोब काही लक्षात ठेवत नाही, पण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये कडे आपण केलेल्या सेवेचा, प्रत्येक सेवेचा आणि प्रत्येक कर्माचा हिशोब हा असतोच असतो. त्यामुळे योग्य वेळ आली की श्री स्वामी समर्थ महाराज आपण केलेल्या सेवेचं फळ आपणास नक्की देतात. त्यामुळं भले तुमच्या सेवेला लवकर यश आले नाही, किंवा ती समस्या महाराजांनी त्यावेळी सोडवली नाही, तर नक्की समजून जा की भविष्यात याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. आणि त्यामुळे सेवा करा. जेवढी जास्त सेवा करणार आहे तेवढा तुम्हाला मेवा मिळणार आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि सणवार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती असणारे व्हिडिओ टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर भेटूया परत एका नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.